नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत करटुल्यांची भाजी। करटुले हे फक्त पावसाच्या दिवसातच मिळतात, म्हणून पावसाळी रानभाजी म्हटली तरी चालेल आणि अतिशय आरोग्यदायी बलवर्धक अशी करटुले असतात। तर आज आपण याची भाजी बनवणार आहोत। तर आधी करटुले घेऊन स्वच्छ धुवून घेते मी आणि कट करून घेते। बघू शकता मंडळी, अशा प्रकारे मी उभ्या पद्धतीने आपले करटुले कापून घेतले। अगदी कोवळे असल्यामुळे ते अगदी बारीक कापता आलेत मला काप। जर ते कोवळे नसतील आणि त्यात बिया असतील तर त्या बिया तुम्ही काढून टाका। आता करटुल्याच्या भाजीसाठी एक कांदा कापून घेतलाय मी, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलाय, एक टोमॅटो बारीक कापून घेतलाय, हिंग घेतलाय फोडणीसाठी, मोहरी घेतली आहे, जिरं घेतलंय, धन्याची पूड अर्धा छोटा चमचाभर घेतली आहे, मीठ घेतलंय चवीनुसार, हळद घेतलंय आणि कोथिंबीर घेतली। सगळ्यात आधी मी खलबत्त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेणार आहे, म्हणजे त्याचा ठेचा करून घेणार आहे। मिक्सरला हे तुम्ही बारीक करून घेऊ शकता, पण असं जाडसर ठेवल्याने अतिशय छान टेस्ट येते। ठेचा झालाय, काढून घेते मी। ठेचा काढून घेतलाय मी, कढई ठेवली आहे गॅसवर, तेल घालते त्यात 2-2.5 चमचे असतील। करटुले आधी मी फ्राय करून घेणार आहे। फ्राय केल्यामुळे त्याला छान सवय येईल आणि लवकर शिजतीलही। करटुल्यांमध्ये अतिशय ताकद असते, मटणापेक्षा 10 पटीने ताकद करटुल्यांमध्ये असते असं म्हणतात। सुपर फूड जसं शेवग्याच्या शेंगेला म्हणतात, तसं ही पावसाळी रानभाजी करटुले ही सुपर फूडच आहे। यात खूप प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहे, फायबर आहे। आणि प्रत्येक रानभाजीला विशिष्ट अशी चव असते, म्हणून मग तुम्ही फक्त कांदा मिरची टाकून केली किंवा तिखट मीठ लावून जरी भाजी केली तरी छान लागते रानभाजी कुठलीही। 5-7 मिनिटं मी भाजी परतून घेतली आहे, आता काढून घेते। त्याच कढईत तेल घालते मी पुन्हा 2 चमचे, मोहरी घालते, जिरे घालते, हिंग घालते थोडंसं, आणि छान मोहरी आणि जिरे तडतडले की मग त्यात कांदा घालते मी। कांदा मस्त परतून घेऊ आपण। कांदा परतला जातोय, त्यातच मी हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा ठेचा घालते
म्हणजे तोही छान परतला जाईल, कच्चेपणा नाही राहणार मिरचीला. लगेचच टोमॅटो घालते. टोमॅटो छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे, म्हणून टोमॅटो घातल्यावर लगेच मीठ घालते चवीनुसार. धण्याची पूड घालते, हळद घालते, पुन्हा परतून घेते. तुम्हाला हिरवी मिरची नसेल आवडत तर मग तुम्ही लाल मसाला घालूनही भाजी बनवू शकता. त्यात कुठला तरी थोडासा गरम मसाला ॲड केला तरीही छान लागेल. आता फ्राय करून घेतलेले करटुले घालते मी. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहे, करंटुली, करटुली, कंटोळी, बऱ्याच प्रकारे ह्या भाजीला बोलतात. माझ्याकडे करटुली बोलतात. आणि माझ्या घराजवळ अगदी 10 किलोमीटरवर जंगल आहे. त्या जंगलातनंच बायका त्या करटुली तोडून आणतात आणि फ्रेश विकायला आणतात, म्हणून मग अतिशय कोवळी भाजी मला मिळते आणि तिची चवही अप्रतिम असते. कोथिंबीर घालते मी. मिक्स करून घेते. आणि झाकण ठेवून आपण शिजू देऊया. एक 5 ते 10 मिनिटं झाली, उघडून बघूया आपण. बघू शकता भाजी आपली छान शिजली आहे. कट करून दाखवते. बघू शकता एक क्षणात कट होते, म्हणजे छान शिजली आहे. फार कोवळी असल्यामुळे ती लागलीच शिजली. मस्त गरमागरम कंटुरले किंवा करटुले भाकरी आणि भाजीसोबत अतिशय छान लागते. सर्व करून घेते मी. सर्व करून घेतली मी. मस्त गरमागरम आरोग्यवर्धक आणि बलवर्धक, प्रतिकारशक्ती वाढवणारी करटुल्यांची भाजी. नक्की रेसिपी ट्राय करून खाऊन बघा. आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीजला नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.